ज्यांना आवड असते त्यांना सवड असते आणि सवड गवसत असताना मात्र राऊंड विकेट मात्र तर नाही तर राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी गुलाब यांच्यासाठी पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. 5 रुपयांचे नक्कीच कॅश प्राईज आले गुलाब यांच्यासाठी कारण लगातार 3 षटकार जर मारले गेले तर गुलाब भाऊ यांच्या नक्कीच 5 रुपयांचे कॅश प्राईज आले. अभिनंदन सागर भाऊ ठोले यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राईज आले गुलाब भाऊ यांच्यासाठी. परंतु मात्र एक निर्धाव चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू टाकत असताना आपण पाहतो की नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आपल्या समोर आहे आणि आपल्या समोर होत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले चालू होत असताना राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी परत एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. हो यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र आपलं वैयक्तिक खातं खोललं जाते. संघाची धावसंख्या देखील आपल्या धावफलकावरती वाढली जाते ती मात्र 1 या आकड्यावरती त्याची सुरुवात. परंतु मात्र आपण पाहतो की जेव्हा कासवाची आणि सस्याची जेव्हा शर्यत लागली होती तेव्हा मात्र नक्कीच घमंड तोडला होता तो मात्र सस्याच्या कासव यांनी. परंतु मात्र धीमी गतीने सुरुवात केली गेली तर नक्कीच एक सन्मानजनक टार्गेट उभे करतील. यात मात्र तर शंका नसेल. जुने धागूर या संघाकडून आता मात्र स्ट्राईक मिळते गणेश यांना. यावेळेला चांगला फटका परंतु आपण पाहतो 30 यार्ड सर्कलच्या थोडासा बाहेर येतोय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये पडला होता त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्ररक्षण गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना या चेंडूवरती 2 धावा काढल्या जातात. 2 धावा काढत असताना आपण पाहतो की गणेश परत एकदा स्ट्राईकला जातोय. त्यांची साथ लाभते नक्कीच सलामी जोडी तर तोडावी लागेल कारण जालखेड हा संघ देखील मजबूत मानला जाते. मजबूत जात असल्या कारणाने मात्र नक्कीच धावसंख्या तर रोखावी लागेल कारण 5 धावांची तर पेनल्टी लागली गेली आणि लागत असताना मोतीराम भाऊ यांच्या पुढील चेंडू टाकण्यासाठी परत एकदा तयार आहेत. यावेळेला खूप सारा फटका पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. ओहो सुंदर झेल ओहो पकडण्याच्या प्रयत्नात मात्र नक्की झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना मात्र जीवनदान मिळते गणेश यांना. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा प्रत्येक या चेंडूवरती पाहायला मिळतात. नक्कीच मोतीराम भाऊ यांना साथ दिली नाही कारण मुश्किल तर कॅच नव्हता सिंपल कॅच ड्रॉप होतोय. चांगली जाते नक्कीच वाघ जखमी झाला तरी तो आपल्या आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत तोच दरारा तोच मात्र दरारा दाखवावा लागेल गणेश आणि नक्कीच गुलाब भाऊ यांना. आता मात्र आडे बॅटच्या खेळण्याच्या प्रयत्नात होता. एक तिरशी बॅट तर फिरवली होती. क्रॅकिंग शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच बॅट आणि चेंडू यांचा संपर्क तर झाला नाही. चेंडू यावेळेला बघायला गेलं तर देखील थोडासा कॉन्फिडन्स खालावलेला दिसते तो मात्र मोतीराम भाऊ यांच्या कारण त्यांना साथ दिली नाही ते क्षेत्ररक्षकांनी कारण आपल्या गोलंदाजीवरती तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण लावलं गेलं होतं. प्रत्येकदा लेंथ लाईन पकडली. लेंथ लाईन जेव्हा गोलंदाजाला मिळते तेव्हा मात्र नक्कीच कॉन्फिडन्स वाढतोय. षटक संपते. पहिले षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 बाद 5 ही मात्र जुने धागूर या संघाची धावसंख्या. आपण पाहू शकाल की नक्कीच गणेश मात्र 1 धावेवरती खेळतोय आणि सॉरी गुलाब 1 धावेवरती खेळतोय आणि गणेश मात्र नक्कीच 4 धावा बनवून खेळतोय. कुल मिळाकर धावसंख्या जुने धागुर या संघाची टॉस हारून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयावर ठाम उतरत असताना मात्र नक्कीच एक रॉकले गेले ते मात्र मोतीराव भाऊ यांना पाहिजे की सेकंड मॅन्डेटरी आपण पाहतोय षटक कोण घेऊन येते पॉवर प्लेचं. सागर येते. लगातार 3 षटकार जर मारले गेले तर नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राईज आले ते मात्र 3 चौकार लगातार मारले गेले तर 500 रुपयाचे कॅश प्राईज आले ते मात्र नक्कीच गुलाब आणि गणेश या फलंदाजांना. परंतु आपण पाहतो की सागर येतोय आपला वैयक्तिक पहिलं पारीचे दुसरं षटक घेऊन. मोतीराम भाऊ यांनी मात्र सुंदर गोलंदाजी केली होती. त्या मात्र नक्कीच जादुई फिरकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी इन कटर करण्याच्या प्रयत्नात मात्र स्विंग तर झाला होता. नो बॉलचा कॉल येतोय आणि नो बॉलचा कॉल आल्यानंतर मात्र नक्कीच नुकसान होऊ शकते ते मात्र जालखेड या संघाला कारण नक्कीच अनुभव तर आहे परंतु प्रॅक्टिस नसतील कारण आपल्या नक्कीच घरची बरीचशी कामे असतात आणि कामे असल्या कारण मात्र प्रॅक्टिस नसते. जिथे मात्र आपण नाव नोंदणी करतो खेळण्यासाठी जातोय तिथे मात्र आपण अचानक गोलंदाजी करतोय तेव्हा मात्र आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतंय. सुलारवान गतीमध्ये फेकला होता चेंडू यावेळेला देखील लॉंग ऑफच्या रिजन मध्ये येतोय. सुंदर हो सुंदर जल पकडण्याचा प्रयत्न देखील मोतीराम यांनी केला होता परंतु हातातून फेसलतोय आणि हातातून फेसल्यानंतर मात्र परत एकदा संधी मिळते ती मात्र गुलाब भाऊ यांना. आतापर्यंत त्याचे 2 कॅच जेल पकडले असते तर 2 विकेट पाहायला मिळाले असते परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना जो फ्री हिटची संधी निर्माण झाली होती ती मात्र 2 धावा आल्यानंतर कुल मिलाकर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 बाद 8.
परत एकदा त्या ठिकाणी खेळलाय लॉंगअपच्या रिजन मध्ये परत एकदा मोतीराम आहे परंतु मात्र नो चान्स सिम्मार सपलीकडे जातोय 4 रन. नक्कीच आता मात्र फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केले जाते लॉंग ऑफच्या रिजनमध्ये जेव्हा मोतीराम होता त्यांना मात्र आता थोडंसं डीप लॉंग ऑफमध्ये उभं केलंय आणि उभं करत असताना आपण पाहतो पुढे सरसाव देऊन खेळायच्या प्रयत्नात आपण पाहतो की बॅट आणि चेंडू यांच्या संपर्क तर झाला नाही. प्रत्येकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते कारण वापसी करताना पाहायला मिळतोय सागर भाऊ शानदार गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करत असताना जेव्हा मात्र एक उजव्या हाताचा हा फलंदाज स्ट्राईकला गुलाब प्रत्येकदा त्या ठिकाणी आता मात्र मोतीराम परत आहे त्या ठिकाणी प्रयत्न केला होता परंतु मात्र प्रत्येकदा नो चान्स कोणतीच संधी नसेल चेंडू सिम्मार सापलीकडे जातोय चौकार. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु आपण पाहतोय ऑफ साईडच्या पॉईंट कव्हरच्या डोक्यावरून मारला होता त्या ठिकाणी मात्र हातात आला होता परंतु मात्र अडवला जातोय की नाही परंतु मात्र चेंडूला अडवले. एक धाव पूर्ण केली दुसरी धाव देखील पूर्ण केली तिसरी धाव घेतली जाते आणि तिसरी धाव घेत असताना आपण पाहतोय की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना प्रत्येकदा 4 धावा पाहायला मिळतात. गुलाब आणि गणेश यांची मात्र एक शानदार आपली ओपनिंग सलामी जोडी पाहायला मिळते. जुने धागरू या संघाकडनं तथापि कोणत्याही प्रकारची विकेट तर गमावलेली नाही परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळते सागर यांचं. यावेळेला लॉकटेड शॉट मिड विकेटच्या रिजनमध्ये खाली क्षेत्र आहे वन बाउन्स चौकार जाईल की नाही परंतु थोडीशी लूज मिट्टी असल्या कारण आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडू लँड झाला होता. लँड झाल्यानंतर मात्र चेंडूचा जो दम संपला होता आणि दम संपत असताना मात्र लगेच त्याच ठिकाणी स्थिरावला होता. षटक संपतंय पॉवर प्लेच्या षटक संपल्यानंतर आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 3 बाद 22 जुने धागूर या संघाची धावसंख्या. 12 वाजून 8 मिनिट झालेत. 12 वाजून 8 मिनिट होत असताना पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्त झाल्यानंतर मात्र आपण पाहू शकाल की देखील स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेतला जाते. काहीतरी कानमंत्र दिले जाईल त्या फलंदाजांना. मात्र सांगले जाते ना की थकान गॉन एनर्जी ऑन. जेव्हा मात्र आपण धावून पळून जेव्हा गळा सुकतोय रन काढतोय तेव्हा मात्र पाण्याची गरज असते. थोडीशी एनर्जी प्राप्त केली जाते फलंदाजाला कारण 11च्या सरासरीने धावसंख्या जमवण्यात येते. ती मात्र जुने धागूर या संघाकडनं सलामीचे बॅटर आपण पाहू शकाल की गुलाब आणि गणेश आतापर्यंत 22 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि 22 धावांची पार्टनरशिप मिळवत असताना जालखेड या संघाच्या गोलंदाजांना आपण पाहायला गेलं तर नक्कीच 2 ओपनिंग सलामी गोलंदाज सागर आणि मोतीराम या गोलंदाजांनी मात्र 11च्या सरासरीने 22 धावा खर्च केले आणि 22 धावा खर्च करत असताना आपल्या संघाला कुठल्याही प्रकारची मात्र विकेट तर प्राप्त करून दिली नाही परंतु मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री टच असतील आणि बाउंड्री टच असल्याने मात्र आपलं वैयक्तिक पहिलं आणि पारीचे 3रं षटक घेऊन येतोय 31 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज मिस्टर सुनील. प्रत्येकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लावले गेले ऑन साईडला आपण पाहतोय थोडासा डीप बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक त्यानंतर आपण पाहतोय बाउंड्री टच थोडासा डीप फॉरवर्ड फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्यानंतर मिड विकेट रिजन ऑफ साईडला आपण पाहतोय थर्डमॅनच्या एक थोडासा डीप स्क्वेअर त्यानंतर आपण पाहतोय एक कव्हर पॉईंटच्या एक डीप फॉरवर्डला स्लॉर 1 गतीमध्ये टाकला होता. सट्टिक थ्रो येईल की नाही स्टंपवरती नक्कीच थ्रो तर लागलाय परंतु मात्र स्क्वेअर लेग अंपायर चेतन भाऊ पार्टी यांनी मात्र नक्कीच त्या अपीलला फेटाळून लावलं होतं. फेटाळत लावत असताना मात्र सुरक्षित गुलाब हा मात्र फलंदाज त्या ठिकाणी मात्र नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना विकेट किपरला जर चेंडू अडला असता तर रनआउटचा खतरा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होता परंतु नाही सुरक्षित एक धाव काढली जाते. काढत असताना आपण पाहतोय की सुनील भाऊ यांचे हे मात्र 3रं षटक चालू आहे. वैयक्तिक आपलं पहिलं आणि 3रं षटक टाकत असताना एक राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी प्रत्येकदा तयार आहेत.
जे केले ते सोडून द्या, जे आहे त्यांचा स्वीकार करा आणि जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा आणि तेच मिळवण्याच्या प्रयत्नात अद्यापही संघर्ष करताना पाहायला मिळतोय सुनील. लॉपुल टॉच यावेळेला हो यावेळेला देखील हो नक्कीच कॅच सुटतोय. आतापर्यंत आपण पाहू शकाल की जालखेड या संघाकडे जर बघायला गेलं तर 3 कॅचेस सुटलेत आणि 3 कॅचेस सुटल्यानंतर मात्र हे नुकसान महागात पडू शकते जालखेड या संघाला. मोतीराम भाऊ यांनी मात्र नक्की 3 झेल सोडलेत. बघायला गेलं तर लॉंग ऑफ द रिजनमध्ये एक लंबी दौड लावून 2 कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच आपल्या हाताला तर जखम लागली असेल, चोट लागली असेल. कारण टेनिस हा मात्र 130 ग्रामचा चेंडू आणि 130 ग्रामचा चेंडू येत असल्याकडे मात्र कुठेतरी जिंची जी नजरे होती ती मात्र चेंडूपासून दूर असल्याकडे मात्र सिंपल कॅच तर सोडला होता त्या ठिकाणी. त्यावेळेला हवाई प्रहार करत असताना चेंडूला हवाई प्रहार करत असताना पाठवत पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस देखील नक्कीच आधी यांच्याकडून झेल सुटतोय. लगातार ह्या सामन्यात जर बघायला गेलं तर 4 कॅचेस सुटलेत आणि 4 कॅचेस सोडल्यानंतर मात्र हे मागात पडू शकते जालखेड या संघाला. सांगितलं जातं ना की कॅच पकडा मॅच जिंका, ही क्रिकेटची नक्कीच मन नसते आणि मन होत असताना आपण पाहतो की आधी यांच्याकडून मात्र कॅच सुटतोय. सुनील भाऊ यांना साथ तर मिळाली नाही. क्रिकेटमध्ये अक्षरशः आपण पाहतोय की जेव्हा आपण मैदानामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जातो तेव्हा आपले तिन्ही फॉर्मेट मजबूत असायला पाहिजेत. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी हे जर 3 पक्ष जर मजबूत असतील तर आपण कोणत्या पण संघाला टक्कर देऊ शकते. परंतु थोडासा इथे मात्र प्रॅक्टिस नसेल ती जालखेड या संघाची. खराब लेंथ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. वाईटचा कॉल येतोय भीमाभाऊ दुर्धवळे यांच्याकडनं. वाईटचा कॉल आल्यानंतर मात्र अतिरिक्त धावमध्ये तर भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 27 27 धावसंख्या. तिसरं षटक मार्गपथावर चालू असताना मात्र सुनील भाऊ करतोय अटॅक. यावेळेला देखील चांगला कडक फटका क्रॅकिंग शॉट खेळलाय त्या ठिकाणी. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे डीप फॉरवर्डच्या रिजनमध्ये. त्या ठिकाणी मात्र थ्रो येतोय. विकेट किपर यांच्याकडे गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना गणेश भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळाला होता. 2 धावा 29 या आकड्यावरती धावसंख्या. पॉवर प्लेमध्ये 22 धावा जमवल्या होत्या आणि 22 धावा जमत असताना 29 या आकड्यावरती नेऊन ठेवले आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये. यावेळेला देखील अकुल टेपेचा चेंडू फाईन लेगला खेळलाय आणि फाईन लेगला खेळत असताना त्या ठिकाणी मात्र थोडंसं चढाव तर आहे. चढाव असल्याकर मात्र लँड झाल्यानंतर जिथं चेंडू थांबला होता तिथं मात्र क्षेत्ररक्षक जाऊन मात्र थ्रो करते विकेट किपर यांच्याकडे. तेव्हा मात्र परत एकदा 2 धावा मिळतात आणि 2 धावा आल्यानंतर 31 31 धावसंख्या बिनबाद 31 धावांची पार्टनरशिप. परंतु अद्याप कोणताही गोलंदाज मात्र पार्टनरशिप तोडण्यास मात्र असफल झालाय. आता मात्र परत एकदा संधी निर्माण झाली विकेटच्या पाठीमागे. यावेळेला मात्र आता चुकीला माफी दाखवत नसताना एक सुंदर झेल. एक मात्र गोलंदाज जो आपल्या संघासाठी विकेट काढून देण्यास सफल ठरलाय तो मात्र सुनील आणि या षटकात विकेट मिळते आणि गणेश हा फलंदाज बाद होते. पहिला झटका लागतोय जुने धागूर या संघाला. फॅमिली फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 31,000 रुपये. सन्माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब आमदार दिंडोरी पेठ विधानसभा यांच्या सौजन्याच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक असेल त्यांच्या देखील सरसे स्वागत आहे. प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. यावेळेला देखील आपण पाहतोय की एक मोठा फटका पडण्याच्या प्रयत्नात मात्र गुलाब हा चुकतोय. नेक्स्ट बॅटर जर बघायला गेलं तर गणेश बाद झाल्यानंतर सुरेश येतोय आणि सुरेश येत असताना मात्र देखील एक शानदार गोलंदाजी पाहायला मिळते जालखेड या संघाकडनं. रोखावं लागेल कारण 5 धावांच्या अगोदर पेनल्टी लागली गेली. लहू मात्र देखील एक स्लोअर गतीमध्ये चेंडू टाकण्यासाठी माहीर मारला जातोय जालखेड या संघाकडनं. प्रत्येकदा हो यावेळी देखील मोतीराम भाऊ होता परंतु मात्र पुढे होता आणि पुढे होत असताना त्यांच्या पाठीमागे चेंडू जेव्हा येऊन पडला होता तेव्हा मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना प्रत्येकदा 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा येत असताना आपण पाहतो की या प्रतियोगितेमध्ये द्वितीय पारितोषिक असेल 21,000. सन्माननीय मनोज अप्पा खांदवे साहेब ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे. तृतीय पारितोषिक 11,000. सन्माननीय सोमनाथ भाऊ निंबेकर आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष तसेच संतोष भाऊ बेंटकोळी. यावेळेला लॉकेट शॉट खेळलाय ऑन द स्पॉट हवाई फायर 1 बाउंस चौका 4 रन. त्यानंतर संतोष भाऊ बेंटकोळी आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस. चौथे पारितोषिक असेल 7,000 रुपये.
सन्माननीय शामभाऊ मुरकुटे दिंडोरी तालुका अध्यक्ष भाजपा. 5वे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय शामभाऊ बोडके भाजपा. 6वे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय अशोकभाऊ गोतरणे जिल्हाध्यक्ष आदिवासी कोळी महादेव संघटना नाशिक. प्रत्येकदा मॅचकडे जाऊया. प्रत्येकदा गुलाब आहे तोपर्यंत मात्र नक्कीच मजबूत संघ मानला जातो तो मात्र जुने धागुर या संघाकडे, कारण चौकार मारल्यानंतर बॅकवर्ड शॉट्स करू लेगच्या फायनल क्षेत्रामध्ये खेळवता एक सिंगल धावीसाठी सिंगल धाव आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 37 37 धावसंख्या. एक बाद ही जुने धागुर या संघाची धावसंख्या. सॉरी मित्रांनो माफ करा 38. आमचे गुणलेखक दादा सांगतात की 38 धावसंख्या झाली. यावेळेला देखील आपण पाहतोय की नक्कीच लहू भाऊ यांची शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार तर मारला होता. चौकार मारत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतोय, वापसी करताना पाहायला मिळतोय मिस्टर लहू. 7वे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय गुलाबदादा पवार दिंडोरी पोलीस स्टेशन. आणि 8वे पारितोषिक 5,500 रुपये सन्माननीय गणपत झनकर आळंदी डॅम यांचेच देखील सर स्वागत आहे. प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. यावेळेला खेचून ताणून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र विकेटच्या पाठीमागे चेंडू यष्टीच्या पाठीमागे गेल्यानंतर आपण पाहू शकाल की निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू आल्यास मात्र षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 38. एक बाद जुने धागुर या संघाची धावसंख्या. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच आमचे जे आयोजक आहेत कमिटीचे लालू बोंबले सन्माननीय सज्जनभाऊ बोंबले लखन बोंबले मिस्टर लहूभाऊ बोंबले पिंटू पारदी अभि बोंबले योगेश बोंबले भीमान दुर्धवळे सचिन भाऊ बोंबले प्रसाद बोंबले सुखदेव पारदी संतोष बेंडकळी शनुभाऊ बोंबले धोंडीराम बोंबले गोरख पारदी राजू सितान आणि निखिल भाऊ बोंबले यांचे नक्कीच एक शानदार आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे षटक घेऊन येते प्रत्येकदा मोतीराम. पहिले षटक टाकलं होतं त्या षटकात मात्र नक्कीच विकेट तर नाही मिळाली होती, परंतु मात्र शानदार गोलंदाजी केली होती. राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी प्रत्येकदा येतोय. सलामीवीर फलंदाज अजूनही पाहायला गेले तर नक्कीच त्यांनी लगातार 3 षटकात जर मारले गेले तर नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. हे मात्र नक्कीच या गुलाबसाठी. यावेळेला लंबा लॉकटेड शॉट पाहायला मिळतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, अनुमान चुकतोय, अंदाज चुकतोय. 1 बाउंस चौकार 4 रन. खरंच नक्कीच चालले जाते ना की कठीण काळात सतत सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. नक्कीच दोन्ही संघाचे जर बघायला गेलं तर नक्कीच जालखेड हा संघ देखील मजबूत मानला जाते, परंतु गुलाब यांचा प्रतिकार चालू आहे. प्रहार चालू आहे. प्रहार चालू होत असताना शेवटचे षटक असल्या कारणामध्ये जेवढ्या धावा ह्या षटकामध्ये येतील तेवढं मात्र नक्कीच प्लस पॉईंट मध्ये जाईल का, परंतु आपण पाहतोय की जे टक्कर होताना पाहायला मिळत होती, परंतु बॅकअप केले जाते. पाठीमागे एक डिसाईन थ्रो होता आणि डिसाईन थ्रो असल्या कारण मात्र प्रत्येकदा आपण पाहतोय की एक शानदार क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाजांना रोखले गेले. एकच धावरती समाधान मानावं लागते. 1 धावेने धावसंख्या 2 धावा काढल्या गेल्या होत्या. माफ करा मित्रांनो, धावसंख्या पाहायला मिळते ती 44 44 धावसंख्या. मोतीराम यांच्या प्रत्येकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी तयार आहेत. यावेळेला देखील बॅटच्या किनाऱ्याला लागला होता की नाही, परंतु मात्र सटीक निर्धाव ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकत असताना गुलाब भाऊ यांना मात्र काही समजू शकला नाही. जुने धागुर या संघाकडे बघायला गेलं तर अद्यापही 9 विकेट्स 8 विकेट्स आपल्या सुरक्षित आहेत, कारण एक फलंदाज गणेश बाद झाला होता आणि बाद होत असताना आपण पाहतो की गुलाब भाऊ सलामीरी फलंदाज अजूनही किल्ला लढवताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. प्रत्येकदा बॉटन बॉल करण्याच्या प्रयत्नात मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय फटका. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये थोडीशी मिस फील्ड होते आणि मिस फील्ड होत असताना मात्र चेंडूला अडवलंय किसन भाऊ यांनी आणि अडवत असताना ह्या चेंडूवरती देखील प्रत्येकदा आपण पाहू शकाल की 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावेनंतर धावसंख्या तर पाहायला मिळते ती 46, कारण गुलाब हा 31 धावेवरती खेळतोय आणि 31 धावावरती खेळत असताना आपण पाहतोय की नक्कीच त्यांच्या मेहनत महत्वपूर्ण नक्कीच मेहनत काम घालत असताना आपल्या संघासाठी झडतोय आणि झडत असताना लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. वाईडच्या कोलेतही अतिरिक्त अवांतर धावेमध्ये भर पडते. प्रत्येकदा खराब गोलंदाजी अजूनही मात्र पाहतोय की जालखेड या संघावर 5 धावांची पेनल्टी लागली गेली. जेवढं रोखलं जाईल तेवढं मात्र नक्कीच जालखेड या संघाला चांगलं होईल, परंतु मात्र रोखण्याचं थांबवण्याचं काम देखील केलं तर जात नाही. परंतु मात्र गुलाब हा 31 धावरती खेळत असताना पाहायचं आहे की लगातार जर 3 षटकार जर मारले गेले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले ह्या फलंदाजासाठी, परंतु माझे त्यांचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येकदा पॅडला लागला होता. पॅडला लागत असताना बॅकवर्ड शॉट्स लेगच्या दिशेने चेंडू केला होता. कुठल्या प्रकारची धाव नसेल.
धाव होत नसताना आपण पाहतोय की सुरेश आणि गुलाब यांची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. सर्वप्रथम तेव्हा फलंदाज बाद झाला होता, तेव्हा मात्र गणेश हा फलंदाज बाद झाला होता आणि बाद होत असताना पार्टनरशिप जमते थोडीशी. 31 धावांवरती नॉट आउट खेळताना पाहायला मिळते ऑन स्ट्राईकला गुलाब. परत एकदा समोरच होता ब्लॉक होलमध्ये इन कटर करण्याच्या प्रयत्नात, मात्र आपण पाहतो की थोडासा स्लिप पॉईंटला चेंडू गेला होता. त्या ठिकाणी मात्र एक चहलकदमी करत असताना एक धाव खाली जाते. एक धाव काढत असताना षटक समतर म्हणजेच पहिली इनिंग समाप्त होते जुने धागुर या संघाची. एक बाद आपण पाहतोय की 46 47 धावसंख्या. 47 धावसंख्या तर बनवली, परंतु त्याच्यात 5 धावा पेनल्टीच्या ऍड केल्याच, म्हणजेच आपण पाहू शकाल की 52 धावसंख्या बनवली. 53 धावांचं आव्हान असेल ते मात्र जालखेड या संघासमोर. पुढील सामना असेल बोरगड बॉईज देहरवाडी विरुद्ध तुंगलदरा. दोन्ही संघ उपस्थित असतील तर मित्रांनो नक्कीच अश्विन करून घेण्यासाठी यायचे, कारण फॅमिली बॉईज रवळगाव या गोर कमिटीच्या माध्यमातून दोन्ही संघाचे मी सहर्ष स्वागत करते. बोरगड बॉईज देहरवाडी आणि तुंगलदरा हा सामना संपल्यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ उपस्थित असतील तर कर्णधारांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स समोर येऊन मात्र नाणेफेकचा कौल करून घ्यायचे आहे. 47 धावसंख्या जमवली होती, परंतु 5 धावांची पेनल्टी लागल्या कारणे मात्र 52 धावा जमवल्या गेल्या होत्या जुने धागुर या संघाने आणि 53 धावांचे आव्हान ठेवले गेले ते मात्र जालखेड या संघासमोर. परत एकदा मित्रांनो दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. जालखेड कर्णधारांना विनंती असेल आपण या ड्रेसिंग रूम मध्ये आपला जो चमू आहे त्या ठिकाणी जाऊन बसायचे आहे आमच्या या कमिटीच्या उजव्या बाजूला. 53 धावांचे आव्हान, 47 धावा जमवले होते, परंतु 5 धावांची पेनल्टी लागली होती ती जालखेड या संघावरती. लेट आल्या कारणामुळे 5 धावांची पेनल्टी लावली होती आणि ती लागत असल्या कारण मात्र एक 47 धावा जमवल्या होत्या त्या जुने धागूर या संघाने, परंतु प्लस केल्यानंतर 52 धावा जमवल्या आणि 52 धावा जमत असताना 53 धावांचं आव्हान ते मात्र जालखेड या संघासमोर. पुढील सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील तिसरा सामना बोरगड बॉईज देहरवाडी आणि तुंगलदरा यांच्यात. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल दोन्ही संघ उपस्थित असतील तर मित्रांनो आपण टॉसविन करून घेण्यासाठी यायचे. फॅमिली बॉईज चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. गयाची वाडी आळंदी डॅमच्या या बाजूला शानदार समय आपल्याला मैदान पाहायला मिळते आणि शानदार सपाट मैदान पाहत असताना आजच्या या प्रतियोगितेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आपण पाहू शकाल की हा दुसरा सामना पाहायला मिळतोय आणि दुसरा सामना पाहत असताना पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर 53 धावांचे टार्गेट ठेवले गेले जालखेड या संघासमोर. 12 वाजून 24 मिनिट झालेत. सलामीचे बॅटर दोन मैदानाच्या आत जायचे.
तुंगलदरा कर्णधार उपस्थित आहेत. बोरगड पैज देहेरवाडी हा संघ उपस्थित असेल मित्रांनो, तर कर्णधारांना विनंती असेल आहे का. तुंगलदरा कर्णधार नक्कीच आपण यायचे, कारण बोरगड पैज देहेरवाडी या संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. टॉसविन करून घेण्यासाठी यायचे. सलामीचे बॅटर दोन मैदानाच्या आत चालखेड या संघाकडं सुनील भाऊ आणि स्मृती. बघायला गेलं तर 18 नंबर जर्सी प्रदान केलेला सुनील आणि 31 नंबर जर्सी प्रदान केला हा सुनील. दोन्ही पण सुनील नावाचे फलंदाज, धडाडीचे फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळतात, कारण 53 धावांचं एक मोठं आव्हान, 30 चेंडू 53 धावांचं आव्हान असेल चालखेड या संघासमोर. नेक्स्ट सामना असेल, कारण देहरवाडी या संघाचा कर्णधार आहे मित्रांनो तुंगलदरा हा संघ उपस्थित आहे मित्रांनो. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. तुंगलदरा मित्रांनो, आमच्या समालोचन कक्षातून जर तुमच्यापर्यंत आवाज येत असेल तर नक्कीच या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. परंतु सामन्याला सुरुवात होते. ओके यश पहिलं षटक घेऊन येते तो मात्र जुने धागूर या संघाकडनं. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. सुनील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सुनील. पहिल्या चेंडूवरती पहिलाच क्लीन बोल्ड केले जाते, पहिली सफलता मिळते जुने धागूर या संघाला. सुनील फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पेव्हिलियन. तुंगलदरा कर्णधार नक्कीच शेवटचा पुकार असेल मित्रांनो, टॉचविन करून घेण्यासाठी यायचे, अन्यथा पेनल्टी लागू शकते. हेमंत जातोय नेक्स्ट बॅटर करेल. सुनील फलंदाज बाद होतोय. पहिला चेंडू एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि चेंडूचा तर संपर्क झाला नाही. सन्माननीय भास्कर भाऊ बुरंगे उपसरपंच धागूर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ हस्ते मात्र नाणेफेकचे कौल होते. या ठिकाणी देहरवाडी आणि तुंगलदरा यांच्या दरम्यान बॉस ऑफ द टॉस या ठिकाणी नाणेफेकचे कौल होते. परंतु जाऊया आपण प्रत्येकदा मॅचकडे, कारण पहिल्याच चेंडूत एक विकेट तर मिळाली होती. पंकज यांना मात्र नक्कीच पहिली चेंडूवरती पहिली सफलता मिळाल्यानंतर पाहायचे की दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाईल की नाही. शानदार क्षेत्ररक्षण लावलं गेलंय मैदानाच्या आत. एकदा जमीन लगतचा फटका मारला होता हेमंत यांच्या बॅटच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. एक धावेने खातं खोललं जाते आपल्या संघाचे, वैयक्तिक आपलं देखील खोललं गेलंय. आता मात्र प्रत्येकदा स्ट्राईक मिळते सुनील यांना. तुंगलदरा या संघाने टॉस जिंकलाय मित्रांनो, लगेचच निर्णय कळवायचा आहे. आजच्या पंचक्रोशीतील सर्व एकदा प्रेक्षकांचे तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे देखील मी सरसे स्वागत करतोय. प्रत्येकदा ऑन साईडला मोडला होता लोंगनच्या रिजनमध्ये, परंतु चेंडूला टर्न मिळाल्यानंतर, दिशा मिळाल्यानंतर आपण पाहतोय की त्या ठिकाणी थोडासा डाऊन ग्राउंड खेळ त्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा मिळतात. या ठिकाणी जर बघायला गेलं तर सुनील भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून 2 धावा म्हणजेच आपल्या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय, तर 2 कुल मिलाकर धावसंख्या 3-1 बाद ही मात्र जालखेड या संघाची धावसंख्या 53 धावांचं आव्हान, आणि 53 धावांचं आव्हान पार पाडत असताना एक महत्वपूर्ण विकेट तर केली. अजून आपल्या विस्फोटक अंदाजाने फलंदाजी करावी लागेल जालखेडच्या फलंदाजांना. तुंगलदरा या संघाने टॉस जिंकला होता आणि जिंकून मात्र क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. देहरवाडी या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावं लागेल. स्करले गंपारला प्रश्न विचारला होता, परंतु मात्र नॉन स्ट्राईक एंड कडून जर बघायला गेलं तर वाईटचा कॉल येतोय. अतिरिक्त धावामध्ये भर पडते. भर पडत असताना मात्र नक्कीच सुनील भाऊ हा एक विस्फोटक फलंदाज मानला जातो, कारण एक बघायला गेलं तर लहानपणापासून त्यांना क्रिकेटची आवड होती. क्रिकेटची आवड होत असताना मात्र त्यांनी संघ घडवला आणि घडवत असताना या ठिकाणी मात्र त्यांची वय तर झाली, परंतु वय होत असताना क्रिकेटची जी आवड आहे ती मात्र नक्कीच
एक सन्मानजनक देऊन खेळायचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी स्लिप पॉईंटला गेला होता. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की एक सिंगल धाव खाली जाते. हेमंत भाऊ यांना स्ट्राईक मिळते आणि एक धावेने मात्र नॉन स्ट्राईकला येते सुनील. 53 धावांच्या पाठलाग करत असताना मात्र विस्फोटक अंदाजाने कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. कोणत्या पद्धतीने मात्र 53 धावापर्यंत आपल्याला पोहोचायला त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. हेमंत आणि सुनील यांना पार्टनरशिप तर जमावी लागेल, परंतु अधूनमधून मोठे फटके देखील मारावे लागतील. वाईटचा प्रत्येकदा कॉल येतोय. ह्या षटकात नियंत्रण चुकतंय कुठेतरी मात्र पंकज भाऊ यांच्या, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट तर मिळाली होती, परंतु विकेट मिळत असताना क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याचा प्रयत्न होता. करत असताना मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 6. 1 बाद 6. 10च्या सरासरीने धावसंख्या जर बनवली गेली तर नक्कीच चांगलं होईल. 11+10+ तर धावसंख्या जमवणे गरजेचे असेल. यावेळेला चांगला फटका शॉर्ट मिडॉन, परंतु लॉंग ऑफच्या रिजनमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काही एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते की नाही. स्ट्राईक कॅन्डला थ्रो फेकला होता त्या ठिकाणी मात्र विकेट किपर यांच्याकडे, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीत. 2 धावा प्रत्येकदा पाहायला मिळतात आणि 2 धावानंतर धावसंख्या 1 बाद 8 ही धावसंख्या जालखेड या संघाची. एक परत एकदा ऑन साईडला सुंदर, हो या ठिकाणी सुंदर झेल पकडला जाते. 30 यार्ड सर्कलच्या मध्ये बॅकवर्ड शॉट्स दिशेने खेळला होता फटका. सुंदर झेल पकडत असताना विकेटचे पतन पाहायला मिळते, मात्र हेमंत बाद होतोय. विकेट नंबर 2, दुसरा झटका लागतोय जालखेड या संघाला. $360 आपण पाहतोय की सूर्यकुमार यादव यांच्या मात्र देखील तापमान वाढते आणि तापमान वाढत असताना मात्र लहू हा त्या ठिकाणी मात्र फलंदाज येतोय. हा देखील एक चांगला बॅटर मानला जातोय. जालखेड संघाच्या जबाबदारी असेल यांच्यावरती. विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी माहीर मानला जातोय, पण जात असताना आपण पाहतोय की नक्कीच हेमंत बाद झाल्यानंतर सुनील आणि लहू यांच्यावरती जबाबदारी असेल. 2 बाद 8 ही धावसंख्या जालखेड या संघाची. पंकज भाऊ आपण पाहतोय की नक्कीच पहिल्या षटकात बघायला गेलं तर नक्कीच महत्वपूर्ण 2 विकेट काढल्या गेल्यात. 2 विकेट काढत असताना आपण पाहतोय की पहिलं षटक समाप्त होते. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आता मात्र आपण पाहतोय की लहू स्ट्राईकला येतोय. जोगिंदर शर्मा, जालिंदर शर्मा येतोय. राईट आर्मावरती विकेटच्या मारा करण्यासाठी तयार जालिंदर. हो नक्कीच ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. तिरशी बॅट खेळण्याच्या प्रयत्नात संपर्क तर झाला नाही. संपर्क होत नसताना कुठल्याही प्रकारची धाव नसेल मित्रांनो, नक्कीच आपल्याला अटॅक करावं लागेल. आणि आता सांगितले जाते ना की वाणी दिंडोरी, नाहीतर दुपारच्या सत्रात आपल्याला घरी पोहोचावं लागेल जालखेड या संघाला. लॉपल टच चेंडू, यावेळी संधी निर्माण झाली. कॅच कॉट अँड बॉल पकडला जाईल का, आणि सुंदर झेल पकडला जातोय. लहू हा देखील फलंदाज बाद होतोय. बिना खाता खोलतून माघारी परतोय. विकेट नंबर आपल्याला पाहायला मिळेल ते मात्र तिसरा झटका. मित्रांनो नक्कीच सुनील बाद होतोय ह्या ठिकाणी. मोठा फटका लॉ फुलटॉस चेंडू टाकला होता. लालच दिली होती आणि लालच देत असताना मात्र शक्तिशाली प्रहार खेळला असता तर नक्कीच पॉवर मध्ये षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला असता, परंतु बॅटचा उपरी एज लागला होता. टॉपेज लागल्यानंतर कॉट अँड बोल्ड गोलंदाजाने घेतला होता आणि घेत असताना सुंदर झेल पकडत असताना माघारी परतावू लागले. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत येतोय लहू यांना साथ देण्यासाठी राज. जालिंदर यांना मात्र लगेच पहिल्या चेंडूत मात्र विकेट तर मिळाली. प्रत्येकदा कॉन्फिडन्स घेऊन मैदानामध्ये उतरला. प्रत्येकदा पॉईंटला काढला होता. पॉईंट आणि कर मधून शानदार एक क्लिक केला होता. स्टेपअप करत असताना एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना जेव्हा फील्ड केला होता आणि थ्रो केला होता विकेट किपर यांच्याकडे, तिसरी धाव घेण्याची कोणत्याही प्रकारची स्फूर्ती दाखवली गेली नाही. ह्या ठिकाणी 2 धावा. मित्रांनो आपण पाहतोय क्रिकेटच्या अक्षरशः मैदानामध्ये, कारण हार्ड चेंडू असतो तिथं मात्र एके दुकीने धाव संख्या बनवणे गरजेचे असते आणि गरजेचे होत असताना आपण पाहू शकाल की मोठे फटके तर आले नाही. 3 विकेट गमावल्यानंतर आपल्याला 53 धावपर्यंत जर पोहोचायचे असेल तर आपल्याला लूज चेंडूवरती प्रहार करावा लागेल. बॅटच्या किनारा लागला होता की नाही, विकेटच्या पाठीमागे अपील केली गेली होती कॅचची, परंतु मात्र नाकारले. नाकारत असताना एक सुंदर असा निर्णय, आणि निर्णय देत असताना कुठल्याही प्रकारचे नुकसान नाही. प्रत्येकदा जालिंदर येते. शानदार अटॅक, सलामी गोलंदाजीची तारीफ करावी लागेल त्यांनी धागूरकडून. यावेळेला देखील हवाई रात्रीमध्ये पाठवल्या होता त्या ठिकाणी, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल
या ठिकाणी नक्कीच मेहनत घेताना पाहायला मिळते जुनेद धागुर या संघाकडनं. कारण सांगितलं जाते ना की नो माइंड नो गोईन, कष्टाशिवाय फळ नाही. कष्ट तर करावे लागतील आणि कष्ट करत असताना आपल्याला मित्रांनो माहितीच आहेत की कष्ट केल्याने नक्कीच त्यांचं मिठा फळ मिळते, गोड फळ मिळते आणि गोड फळ मिळत असताना जुनेद धागुर या संघाकडनं शानदार क्षेत्ररक्षण. लॉफुल टच, हवाई प्रहार, वन ऑफ द बर्ड्स सक्सेसफुल, वन बाउंस चौकार, 4 रन. षटकार आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 3 बाद 15. जालखेड याच संघाची धावसंख्या. 15 धावसंख्या मित्रांनो. नक्कीच 3 विकेट गमावून 15 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. जालखेड या संघाची समीकरण बदलते. अजूनही आपण पाहू शकाल की नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर कारण 53 धावांचे टार्गेट ठेवले गेले होते ते जालखेड या संघाला. ज्या पद्धतीने लहू यांनी फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने मात्र 360 या डिग्रीच्या हिशोबाने फलंदाजी करावी लागेल. तसं आपण पाहतो की नक्कीच राज आणि लहू 4 धावेवरती खेळतोय तो लहू आणि त्यांचे 7 लाभले ते मात्र 3 धावेवरती खेळतोय. 5 चेंडूचा सामना करून तो मात्र आपण पाहू शकाल राज गोलंदाजीची मात्र मोर्चा सांभाळण्यासाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करत असताना आपण पाहतोय पॉवर प्ले खुल्लाय आणि पॉवर प्ले खुलत असताना 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री टच लावले गेले आणि लावत असताना मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय. यावेळेला चांगला विस्फोटक फटका खेळलाय ओहो हो, परंतु मात्र झेल तर पकडला होता परंतु मात्र नक्कीच नक्कीच जमीनला टच झाला होता. जमीनला टच झाल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची विकेट तर मिळणार नाही. सुंदर प्रयत्न केला होता कॅच पकडण्याचा परंतु मात्र नक्कीच जेव्हा मात्र त्यांचा बॅलन्स जमिनीवर पडला होता तेव्हा मात्र टच झाला होता आणि टच होत असताना मात्र कुठल्याही प्रकारची मात्र विकेट तर नसेल. यावेळेला देखील नक्कीच चांगला प्रहार आहे लहू यांचा. प्रतिकार चालू असल्या कारण मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय की पंकज यांचे शानदार क्षेत्ररक्षण. एक धावावरती रोखले गेले. ह्या ठिकाणी लहू यांना स्ट्राईक देणे गरजेचे असेल कारण ज्या पद्धतीने त्यांनी मात्र एक प्रहार केला होता त्या ठिकाणी मात्र नक्कीच एक बॅट तळपावी लागेल. तेवढंच असताना आपण पाहतोय की नक्कीच आपण पाहतोय तिसरं षटक अजूनही लक्ष दूर आहे, मंजिल दूर आहे आणि मंजिल दूर असल्या कारण मात्र प्रहार तर करावा लागेल. सन्मान दिलाय आता मात्र पॉईंटच्या डिझाईन मधून काढलाय. पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक धावतायत. त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जाईल की नाही. 2 धावा पूर्ण परंतु मात्र स्किट होताना चेंडू पाहायला मिळतोय. 4 रन जातोय आणि 4 रन आल्यानंतर मात्र उपयोगी फटका जालखेड या संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. तीन बाद 21 21 ही धावसंख्या जालखेड या संघाची धावसंख्या. 3 महत्वपूर्ण विकेट तर गेले. विकेट गेल्यानंतर अजूनही संघर्ष चालू आहे, प्रयत्न चालू आहे. लॉफुल टॉच लॉंग स्टॉपच्या रिजर मध्ये झेल पकडला जातोय की नाही. बॅटच्या किनारा लागला होता. ओके यस आउट दिला जातोय. फलंदाज बाद होतोय मात्र राज हा फलंदाज माघारी परततोय. चौथा झटका लागतोय जालखेड या संघाला. एक लॉफुल टॉच चेंडूचा सामना केला होता करत असताना मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याच्या प्रयत्नात टॉपेज लागला होता. टॉपेज लागल्यानंतर सेकंड विकेट किपर जो लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये होता त्याने मात्र कुठल्याही प्रकारची गलती न करता सुंदर झेल पकडला आणि पकडत असताना माघारी परतावं लागते ते राज यांना. एकोणीस नंबर जर्सी प्रदान केलेला फलंदाज ऑन स्ट्राईकला जातोय रशीद लहू यांच्या साथ देण्यासाठी कारण राज हा फलंदाज बाद होतोय. बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की देखील गोलंदाजीची मोर्चा सांभाळण्यासाठी मात्र शानदार अटॅक
आणि शानदार अटॅक करत असताना 21 धावेवरती हा चौथा झटका लागतोय. यावेळी देखील नक्कीच विकेटच्या पाठीमागे आपल्याला सुंदर असं कार्य पाहायला मिळालं होतं. बॅटचा किनारा लागला होता की नाही, परंतु मात्र अपील थोडीशी केली होती. लेग स्क्वेअर लेग अंपायर यांच्याकडे दाद मागली जात होती. चेतन भाऊ पारधी अंपायरिंग करत असताना परंतु नाकारले आणि नाकारत असताना निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असल्याने आपण पाहतोय पुढे एकदा रशीद. ओहो, आता वैयक्तिक आपलं खातं तर खोललंय. रशीद यांनी शानदार फटका मारला होता. शॉट मिडऑफच्या रिजन मध्ये आला होता. हा या ना झाली, परंतु मात्र अखेरकार एक धावेवरती संतुष्ट राहावं लागते फलंदाजांना. शतक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते जालखेडी संघाची 4 बाद 22, 22 धावसंख्या. समीकरण बदलतंय मित्रांनो. 12 चेंडूमध्ये 31, 31 धावांची आवश्यकता लागते अजूनही जालखेडी या संघाला. परत एकदा पंकज येतोय. वैयक्तिक आपलं दुसरं षटक आणि पारीच्या चौथं षटक घेऊन येतोय. कारण पहिलं षटक टाकलं होतं त्या षटकात महत्वपूर्ण 2 विकेट मिळवल्या गेल्या होत्या ह्या गोलंदाजाने. समीकरण बदलते. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता अजूनही लागते जालखेड या संघाला. लहू आणि रशीद यांच्यावरती ही जबाबदारी जेवून ठेपली. यावेळी देखील आपण पाहतोय की नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता रशीद यांच्या थर्डमॅनच्या बाजूने, परंतु आपण पाहतोय की बॅट आणि चेंडू यांच्यात तर संपर्क झाला नसल्याने मात्र निर्धाव चेंडू आल्यानंतर समीकरण परत एकदा बदलते. 11 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. कारण नक्कीच मोठे फटके तर मारावे लागतील. हे महत्वपूर्ण षटक असेल जालखेड या संघासाठी. नाहीतर नक्कीच आपल्या ह्या सामन्यातून आपल्याला नक्कीच घरी जावं लागेल. कारण 31 धावांची अजूनही गरज आहे जालखेड या संघाला. त्यावेळेला देखील नक्कीच निर्धाव चेंडू परत एकदा लहू यांना मात्र स्ट्राईक तर दिली जात नाही. कारण त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता एक मोठा फटका. आणि मोठा फटका देत असताना त्यांना नॉन स्ट्राईक एंडला मात्र नक्कीच थांबावं लागते. आणि थांबत असताना रशीद यांनी साथ द्यावी लागेल लहू यांना. सन्मान दिलाय. पॉईंटच्या रिजनमध्ये ढकलून मात्र नक्कीच स्टेप अप केलं होतं त्या ठिकाणी. एक चहलकदमी करत असताना स्ट्राईक लहू यांना नक्कीच दिली जाते. आणि देत असताना आपण पाहतोय की नक्कीच प्रयत्न करा आणि प्रयत्न करत असताना नक्कीच तुम्हाला यश मिळेल. यश मिळत असताना आपण पाहतोय की स्ट्राईकला जातोय लहू. 30 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 30 धावा. 15च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. कारण चौथं षटक चालू आहे. चौथं षटक चालू होत असताना पंकज करतोय. यावेळेला लहू यांच्या बॅटच्या माध्यमातून चांगला दमदार फटका पाहायला मिळतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, लंबी दौड मारून एक कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र झेल सुटतोय. आणि झेल सुटत असताना 2 धावा या चेंडूवरती. एक पूर्ण अनुमान चांगला लावला होता, परंतु पूर्ण अनुमान लावत असताना नजर चुकले. आणि नजर चुकत असताना 2 धावा येतात. 2 धाव्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 25 धावसंख्या. अजूनही 28 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी जालखेडी संघाला. कुठेतरी मात्र हा सामना झुकताना पाहायला मिळतोय. तो जुने धागूर या बाजूने प्रत्येकदा ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकला होता. बॅट आणि नक्कीच संतुलन होत नाही ते मात्र नक्कीच बॅट आणि चेंडू यांच्या समीकरण परत एकदा पाहायला मिळते. 28 धावांची आवश्यकता. लगातार आपल्या नियंत्रित 7 गोलंदाजी पाहायला मिळते. पंकज यांच्याकडून शानदार अटॅक केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना परत एकदा आपण पाहतोय स्ट्राईकला आपण पाहतोय परत एकदा लहू. सन्मान दिलाय. स्ट्राईक आपल्या समोर तर ठेवली गेली. या ठिकाणी नॉन स्ट्राईक यांना थ्रो नाही तर विकेट किपर यांच्याकडे थ्रो जाते. परंतु एक धाव पूर्ण कंप्लीट होते. षटक संपते. एंड ऑफ द ओव्हर 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 4 बाद 25. 26 मित्रांनो. आता आपण पाहू शकाल की 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता लागते. आता मात्र कुठे ना कुठे हा सामना नक्कीच जालखेडच्या संघाच्या बाजूने नाही तर जुने धागूरच्या बाजूने हा सामना झुकलेला दिसतोय. कारण 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. 5 षटकार तर मारावी लागतीलच. परंतु शेवटचे षटक जुने धागूर या संघाकडनं घेऊन येतोय. तारीफ करावी लागेल. सुरेश येतोय. पंकज यांनी 2 षटक पूर्ण केले. आपल्या कोट्यातील 2 षटक पूर्ण करत असताना मात्र रोखले.
आता मात्र 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. लहू आहे विस्फोटक फलंदाज आहे, यांच्यावर विश्वास असेल. विश्वास होत असताना अजूनही मात्र हार न मानता प्रतिकार चालू आहे, प्रहार चालू आहे. चेंडू जातोय डीप फॉरवर्ड ऑफ साईडला 4 रन. प्रयत्न चालू आहे, कारण सांगितले जाते नाही की हारलात तर लाजू नका आणि जिंकलात तर माजू नका. प्रयत्न चालू ठेवा, प्रयत्न चालू ठेवा तर नक्कीच यश मिळेल आणि प्रयत्न करत असताना लहू यांना यश मिळते. 23 धावांच्या दुनियेची गरज आहे. हो हो, आता मात्र नक्कीच प्रेशरमध्ये टाकले जाते. गोलंदाजांना वाईटचा कॉल येतोय. 22 धावांची आवश्यकता. सुरेश मात्र नक्कीच शेवटचं षटक घेऊन येत असताना पहिल्या चेंडूची स्वागत केलं होतं चौकारांनी, परंतु मात्र मित्रांनो नक्कीच आपल्याला अटॅक करावा लागेल तो स्टंप टू स्टंप. अशा वेळेस आपल्याला जिथं 6 चेंडू टाकतोय तिथं 7-8 चेंडू टाकतोय आणि टाकत असताना कुठेतरी सुरेश यांना नियंत्रण आणि नपतली गोलंदाजी करावी लागेल. लहू हा विस्फोटक फलंदाज आहे. प्रत्येकदा लाईन बिघडते, प्रत्येकदा वाईटचा कॉल. हवा सुद्धा नक्कीच आमच्या जोरात चालू आहे आणि हवा चालू होत असताना मात्र नक्कीच फायदा होऊ शकतोय. ऑफ साईडला जर चांगला फटका मारला आणि जर आपल्या जडमध्ये जर चेंडू टाकला तर नक्कीच एक क्षमता आहे लहू यांच्याकडे. त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला एक मोठा फटका या ठिकाणी खरंच पाहायला मिळेल. परत एकदा सोडून दिला आहे. लगातार वाईट चेंडू टाकलेत म्हणजे मनोवैज्ञानिक दबाव प्रेशर येतोय तो सुरेशवरती. 5 चेंडू आणि 20 धावा. 3 षटकार, 1 चौकार मारला जाईल का? 3 षटकार आणि 2 धावा काढल्या गेले तर चालकडे हा संघ जिंकू शकतोय, परंतु मात्र परत एकदा कॉन्फिडन्सने षटक टाकावं लागेल. यावेळेला नक्कीच हवाई फायर पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, चेंडूचे खाली येतोय, परंतु मात्र अनुमान अंदाज चुकल्यानंतर लँड होतोय आणि लँड झाल्यानंतर मात्र जीवनदान मिळते. लहू यांना 2 धावा तर मिळतात आणि 2 धावा मिळत असताना अजूनही 18 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. लगातार 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र मोठा आक्रमक फटका तर खेळला होता, परंतु आपण पाहू शकाल या ठिकाणी पुरुषाच्या दिशेने बाजूने हवा येते आणि हवा येत असताना चेंडूला नक्कीच थांबलं होतंय. थांबवलं गेलं होतं आणि थांबत असताना 2 धावा. परत आपण समीकरण बदलते. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते मात्र अजूनही 18 धावांची आवश्यकता लागते. प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्न चालू होत असताना मात्र वाईटचा कॉल तर तिला गेला नाही. बॅकफुटवर येऊन थोडासा बॅकफुट पंच खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू जात असल्या कारण आपण पाहतो की नक्कीच हा सामना धीरे धीरे झुकताना पाहायला मिळतोय जुनेद ठाकूरच्या बाजूने. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. लगातार 3 तर डॉट वाईट चेंडू टाकले होते, परंतु मात्र काय कमालची गोलंदाजी पाहायला मिळते. कमालची गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल की पुढील सामना बोरगडपैज देहरवाडी आणि तुंगलदरा यांच्या दरम्यान होईल. तुंगलदरा या संघाने टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मित्रांनो 2 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. आतापर्यंत आपण पाहायला गेले तर नक्कीच चौकार 102 मारले गेले आणि 47 षटकार पाहायला मिळाले ह्या प्रतियोगितेमध्ये, परंतु निर्धाव चेंडू आता मात्र नक्कीच हा सामना झुकलेला दिसतोय तो जुनेद धागूरच्या बाजूने. एक चेंडू शेवटचा चेंडू असेल आणि 17 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. 18 धावांची लागते. हो चांगला फटका. जाता जाता मात्र एक कणकणीत चौकार जाईल की नाही, परंतु चेंडू सीमार आपल्याकडे जातोय. चौकारांशी म्हणजे 13 धावेने सामना जिंकलाय. 14 धावेने सामना जिंकलाय जुनेद ठाकूर या संघाने आणि 14 धावाने मात्र पराभवाच्या समोर जावं लागते जालखेड या संघाला. हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल बोरगडपैज देहरवाडी विरुद्ध तुंगलदरा. तुंगलदरा आपल्या कर्णधारांना विनंती असेल आपण मैदानाच्या ताब्यात घ्यायच्या मित्रांनो. आपण टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर मैदानामध्ये जायचंय.